कशी आहेस? हॅलो मी रे मस्त मजामा. तू मजा बोल. मा तुझ्या मागे एकदम मस्त दिसतंय ते सगळं. ब्रासची भांडी आणि एकदम क्यूट क्यूट दिसतायत. जरा स्वच्छ केलीस तर बरं होईल, पण जरा चकाकली तर अगं अजून जास्त चांगली दिसतील, असं वाटत नाही का तुला? जरा लखलखीत करायला झालीत खरी ती. त्यामुळे मी आता सगळी जमवून ठेवतीये. सगळी एकदमच काय ते स्वच्छता कार्यक्रम करता येईल असं. हे किती गोड आहे बघतेस का पण तू प्लीज, आणि तुला म्हणावंच लागेल की हा फारच गोड आहे बघ ना. खूपच गोड आहे तो किती गोड आहे ऍक्च्युली. ना हा डब्बा. आणि हा असा काही मला खानदानी कुणी दिला किंवा मिळाला वगैरे असं काही नाहीये. वीस त्याचे दागिने पंचवीस आले का, खानदानी वर्षापूर्वी दागिने? खान एवढे दागिने आले का खानदानी त्याच्यात? नाही नाही, म्हणजे हा डबा पण खानदानी आलेला नाहीये माझ्याकडे असं सांगते मी तुला. मग 20-25 वर्षापूर्वी मला असा जेमतेमच पगार होता, जस्ट कामाला सुरुवात वगैरे केली होती. आणि जे काय थोडेफार पैसे माझे जमायचे, तर ते जमवून हम्म. मी पुण्यामध्ये तांबट जायचे. आणि तिथे मी असे ते सगळ्या लोकांशी बोलायचे. हम्म. आणि मग त्यांच्याकडे काय काय आलेलं असायचं ना, की नकोय म्हण किंवा काय त्यांनी विकत घेतलेलं असेल परत किंवा काय. हम्म. मग ते माझ्या बजेटमध्ये बसलं की मला हे माझे दागिने आणि साड्या कसं लोक घेतात ना, तसं मी वेगळी वेगळ्या दर्जाची भांडी जमा करायचं मला प्रचंड छंद आहे. आता तू मला सांग, हे किती गोड आहे बघ मी रे. लुक ॲट दिस. आय नो हे जरा स्वच्छ पाहिजेल, पण तरी ते पण अँटिक दिसते ना मग जरा असं काय आहे असं. ते? असं म्हणजे पर्पज काय आहे ठेवायचंय त्याचं? त्याच्यात काहीतरी असं. काय माहिती म्हणजे. हा, म्हणजे असं मी त्याच्यात असं खानदानी काहीतरी नाहीये. फुलं बिलं ठेवते. व्हेरी क्यूट, व्हेरी क्यूट. अशा मा गोष्टी मग. आणि रामधाम हे पण दाखवते किती गोड आहे बघ. हे बघ किती गोड डब्बू आहे हा. आ किती गोड आहे ना. मला खूप आवडतो. पान खायला सुरुवात कर आता. पानाचा डब्बा वाटतोय तो ऍक्च्युली. तर अशा सगळ्या आपल्या वस्तू गेट मी टुगेदर जमवते. आपल्या गेट टुगेदर मध्ये त्याच्यात असे पान रचून ठेवू शकतेस, एकदम लोक एकदम खुश होतात. मला एक कळलंय की जेवण कितीही तू पंचपक्वान्न कर, त्याच्यानंतर एक पान सरकवलं पुढे की जो काय आनंद होतो लोकांना. मला मला पर्सनली पान आवडत नाही, त्यामुळे मला हे कळलेलंच नाहीये, पण आय हॅव सीन द प्युअर जॉय की आहा हा हा हा, जिओ जिओ असं येतं एकदम. अगदी अगदी. आणि आपण असे सिलेक्टिव्ह लिसनिंग किंवा असं सगळं म्हणतो ना, तसं हे सिलेक्टिव्ह ऑब्झर्वेशनचं उदाहरण मला या पानातनच मिळालं होतं एकदा. म्हणजे असं समोर भाजी करून ठेवली असेल तरी परागला दिसत नाही, त्याला सांगायला लागतं की अरे ही भाजी आहे, ही खायची हम्म. आहे किंवा असं हम्म. सगळं. किंवा फ्रीजमध्ये अगदी पहिलं ठेवलं असेल तरी त्याला दिसत नाही. पण आमच्या घरामध्ये एक असा डबा आहे, त्याच्यामध्ये पानं आणून ठेवतो तो. बर. आणि एकदा त्याच्यामध्ये एक अर्ध पान होतं आणि 3-4 पानं होती अजून. तर काय वाटलं मला त्या दिवशी, तर मी ते अर्ध पान खाल्लं, तर आल्यावर त्याने मला लगेच विचारलं, अगं की इथलं पान कोणीतरी खाल्लंय वगैरे. हॅलो. मग बाकीचं तुला कळत नाही असं नाहीये, म्हणजे तू बघत नाहीस. हा, एक्झॅक्टली, इट्स ऑल सिलेक्टिव्ह. पण नाही, माझं भांड्यांचं सुरुवात म्हणजे पितळी, तांबे अशी एकंदरीत भांडी. सुरुवातीला इतकं मला नव्हतं वेड भांड्यांचं. पण त्याची सुरुवात झाली जेव्हा मी इंडियाला गेले होते. आणि माझ्या सासूकडे खूप होते असे डबे होते. आणि अशी भांडी होती. तर ती मी बघितली आणि आज लाईक, हे कसलं भारी आहे, मला हवंय, मला हवंय हे. आणि मी घेऊन आले, कौतुकाने अगदी घेऊन आले. आणि नंतर मला, तेव्हा एज्युकेशन नव्हतं एवढं भांड्यांविषयी. पण नंतर कळलं की त्याच्यात कलई करावी लागते, जी आता इंडियात पण मिळणं दुर्मिळ झाली आहेत. कारण लाईक असे खूप शोधावे लागतात. पूर्वी मला आठवतंय ते असे खाली यायचे आणि मग सेटअप असायचा त्यांचा, मग धुरी बिरी करून त्यांचं असं सगळं नीट असायचं. तेव्हा मी अगदी कौतुकाने सगळी भांडी घेऊन आले आणि ह्याच्यात मी दरवर्षी गणपतीला, गौरीसाठी ह्याच्यात कटाची आमटी करते. तेवढ्यासाठी हे भांड आणि हे दोन अजून आहेत, ते खालती येतात आणि परत वर जातात. कारण ह्याला कलई कशी करायची, आता मी इंडियात जायचं घेऊन भांड, नंतर शोधायचं. पण आता एका मैत्रिणीकडे कलई किट आली आहे. मी तर तुला आता म्हणणार होते आता. तिने वापरलं आणि मी थोडंसं एक्सपेरिमेंट करून ट्राय करणार आहे मी, कारण त्याला आता वेळ झाली असं दिसतंय साधारण कलई किती करायची. सुंदर आहेत पण ती भांडी. आहा हा हा. मी तुझ्याकडे जेव्हा जेव्हा येते तेव्हा, जेव्हा मला पुरणपोळी खायचा योग येतो तुझ्याकडे गौरी गणपतीच्या जेवणाला, तेव्हा ते किती गोड दिसतं अगं ते भांड पितळी. फारच क्यूट हो. आहे. मग नंतर मी त्यांच्याकडे हे आधी सुरू पहिल्या वर्षी हे आणले.
मग नंतर ते एवढे एवढे त्यांच्याकडे डबे होते. हम्म. त्याच्यात माझा स्ट्रगल माहितीच आहे. गव्हाचं पीठ आणि तांदूळ ठेवायचं स्ट्रगल. तर तेव्हा त्यांनी एवढा मोठा मला होते त्यांच्याकडे, तर मी घेतले. तर दोनच होते, तर त्याच्यात समाधान नाही होतं. मग मी शोधत गेले तिकडे रविवार पेठेत कुठे कुठे आतमध्ये आतमध्ये आतमध्ये, आणि मग असं एक सेट आणला 3 डब्यांचा. त्यामुळे मग तसे माझ्याकडे आता 5 पितळी डबे आहेत. ते मोस्टली आता शोसाठीच असतात. आणि हे भांडी आहेत जी वर्षातनं एकदा निघतात खाली. डबे शोधताना मला हे दिसलं एकदम. हे काय आहे? अरे तर हे बंब काय आहे आहे ते. हे? पूर्वीच्या काळात ते बंब वापरायचे पाणी गरम करायला. ओ तर माय गॉड. हा, तर त्याच्यात मी पाणी, म्हणजे एवढंच येते, पण तो अगदी विकताना माणूस म्हणाला की अहो ताई, हे युजेबल आहे, म्हणजे तुम्ही याच्यात पाणी गरम करू शकता. मी म्हटलं एवढूशा ह्याचं पण, बाळाचं पण पाणी गरम होणार नाही. ऍटलीस्ट असं मजा म्हणून इट इज अ नाईस शो पीस असं मला वाटतं. पण मला ते खूपच आवडीचं आहे माझं ते. तो दिसतो पण किती छान आहे अगं. याच्यावरनं म्हणजे आता तू मला अगदीच हसू शकशील बहुतेक. हे बघ ना, इथे तुला दिसतंय का? हे बघ, हा ना असा एक हातपंप आणला आ, राघवसाठी. इट यूज टू वर्क. असं असं करून तो ऍक्च्युली त्यातनं पाणी पडायचं. आईला किती कसलं, गोड आहे अगं, बघ ना तो. किती गोड आहे, खूपच गोड आहे. तो आता जरा तुटलाय आणि त्याला जरा फिक्स करायला हवंय. तर आता ते कधीतरी करीन मी. पण मी माझ्याकडनं काही हा दिला जात, हा दागिनाच आहे अगं हो माझ्यासाठी. हो मला हो. खूप आवडतात ह्या गोष्टी, या सगळ्या ह्या छोट्या काय. छोट्या. आणि हे बघ ना, ही सगळी राघवच्यासाठी आणलेली तुळशीबागेतली सगळी त्याची भातुकली हो. मी आता जपून ठेवली आहेत. किती आणि ते गोड, छोटे किती छोटे गोड. कप्स असतात ते पण आहेत इथे. ते किती गोड असतात अगं, ते बघ ना. पितळेचेच आहेत आणि ते पण. खूपच गोड आहेत ते. बरेचसे आणि गोड हे असतात म्हणजे ते. आता तू देऊ बिऊ नकोस, कारण हे प्राडाचे कोल्हापुरी चपला आले आहेत आय कितीतरी, नो. $100,000 तसे हे आता विकतील लोक. पॉटरी बान वगैरे असे सगळे विकाल काढतील अगदी खूप हजारो रुपयान आणि डॉलरमध्ये. नाही, काहीतरी मागच्या जन्मीचं पण राहिलंय असं मला जेन्युइनली वाटतं. म्हणजे असं काही मला लेटेस्ट क्रोकरी किंवा अशा कशाची पण हौस नाहीये, पण पितळेचं भांड दिसलं किंवा तांब्या पितळेची जुनी भांडी दिसली आणि मला असा राग येतो, जे लोक अशी भांडी काढून टाकतात बघ. हम्म आम्ही देऊन टाकली त्या भंगारवाल्याला वगैरे. हम्म मग हम्म. असं जीवाचा असा तुकडा जातो असं वाटतं मला, की अरे का मला का नाही फोन केला, मी मी देतो भंगारवाला. बोहार्नीज. नाही, पण इथून सुरुवात माझी झाली होती. पण नंतर मी हळूहळू मग असे भांड्यांमध्ये, मग त्याच्यात मध्ये पण ठोक्यांची भांडी मला भयंकर आवडतात. ठोक्यांची भांडी, आता सगळं मला आता ठोक्यांचं हवंय. सगळ्याला मला हे असे प्लेट्स मिळाले जे तुझ्याकडनंच आयडिया मिळाली, तू तुझ्याकडे पाहिले मी आहे, अँड दॅट इज वेअर माय ऑब्सेशन हॅज स्टार्टेड. आता याला ऑब्सेशनच म्हणावं लागेल, कारण हे घेतलंय मी आता ठोक्यांचं. मग हे भांड घेतलंय, त्याच्यात भाजी वगैरे काढून ठेवायला. आणि ते ऍक्च्युली वर्किंग भांड आहे, म्हणजे याच्यात मी गरम वगैरे पण करू शकते, भाजी करू शकते ऍक्च्युअल मध्ये. आणि आता अर्चितला पण ह्याच्यात वाढलं की त्याला एकदम असं आपण फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये आलोय आणि असं खूप फॅन्सी जेवण आहे असं वाटतं त्याला एकदम. त्यामुळे मी रे हे बघ, तुझ्या ठोका कलेक्शन मध्ये यू कॅन ऍड दिस लेटर ऑन. हा ताकाचा गंज आहे येस, ठोक्याचा. माझ्याकडे छोटा व्हर्जन आहे आणि याचा, छोटा तोही ह्याच्याकडे घेतलाय मी. अजून माझ्याकडे ह्याच्यात दोन तीन आहेत, म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या आकाराचे. हे बघ, या ठोक्याच्या पराती पण आहेत दोन. एकात एक छोटी, एक छोटी, एक मोठी. फार गोड आहेत ती त्या. म्हणजे मी वापरते फार असं समजू नकोस, पण आहेत त्या, खूप गोड दिसतात. आणि हे जे काय आहे ह्याला काहीच अर्थ नाही. हे कसं नाही घ्यायचं, हे कसं नाही घ्यायचं हे मला कळलंच नाही. हम्म. मी कुठेतरी गेले होते आणि तिथे लहान मुलांसाठीची भांडी विकत होते, तो सेट एक. तर मी ते घेऊन आले अगं. हे किती गोड आहे बघ ना, हे छोटस. हे हे तर वापरण्यातलं वाटतंय, म्हणजे असं मी हे वापरता येईल असं वाटतं. वापरते, पण नाही नाही, पण म्हणजे तो त्या लहान मुलांच्या खेळाच्या सेटचा सेट आहे. हे त्याचा बघ ना, थिकनेस नाहीये. हे हा. एकदम छोटं आहे असं. आणि मग त्याच्यात मूग भिजवते वगैरे. त्याचं कंपल्सरी मला काहीतरी त्याचा वापर शोधून काढावा लागतो, जस्टिफाय करायला की घ्यायचंय. हे भांड आपल्याला हवंय. का हवंय, कशासाठी हवंय? तर हे ठोक्यांचं तो ऑब्सेशन मला दिलंच आहे. आणि तुला आठवतंय ना, मी तुला किती म्हणजे गरीबासारखं तू इंडियाला चालली होती, त्या म्हणलं होतं अगं प्लीज मला एक तर ठोक्याचा पोळ्या पोळ्या गरम ठेवायचं एक डबा आणून देशील का, कारण तुला माहिती आहे कारण मला
इंडियातले पुण्यातले इतके माहित नाही जागा कुठे काय मिळतं ते. तुला यू आर व्हेरी फेमिलियर विथ इट. मग तुला अगदी गयावया करून म्हणलं होतं की प्लीज मला हे घेऊन येतेस का वगैरे. आणि तू गेलीस आणि तू घेऊन आलीस. अगदी दोन घेऊन आलीस माझ्यासाठी, कारण तुला अगदी कळलं की किती मला हवंय. म्हणून दोन वेगवेगळ्या साईजचे घेऊन पण आलीस. आणि नंतर जो काय नालायकपणा केलेला आहेस तू, कारण तू मला देताना तो असा बॉक्स दिलास आणि त्या बॉक्स वरती प्लेन डबा होता. आणि आता माझ्या एकदम डोक्यात पेटलं, अरे बापरे, आता हे रिटर्नची सोय नाही, कारण ते आता इंडियावरनं US ला आलेलं आहे आणि तसंही काही रिटर्नची सोय नाही. लाईक ओ माय गॉड, मला नकोय हा प्लेन डबा, मला डोक्याचा हवाय, मला नकोय हा प्लेन डबा. आणि तू मस्त मजा घे बघत होती माझी की कसा हिचा एकदम चेहरा पडला, एकदम मी अशी एक्साइटेड होती मला ठोक्याचा डबा मिळणार. आणि एकदम like, मला नको आता, हिला सांगायचं कसं मला नकोय प्लेन डबा. पण हा तो डोक्याचा डबा आहे, किती गोड आहे. आणि ह्याच्या दोन साईजेस आलेत आता माझ्याकडे. पण नंतर मी जे बाहेर काढला आणि बघितला, हा, डोक्याचेच आहेत. ऍक्च्युली जेव्हा तो विकत घेतला ना, तेव्हा हा नालायकपणा करायचं काही माझ्या डोक्यात अर्थात नव्हतं. पण त्यांनी देताना तो मला प्लेन ह्याच्यात दिला आणि मी त्याला असं म्हणत आहे, अरे ह्याचाच डबा नाहीये का? म्हणलं नो नो, इथे मजा आहे लपलेली. इथे तोच मजा तोच राहू दे, नालायक पण आहे. चुकीचाच राहू दे. याच्यावरनं मला एक अत्यंत मोठी मज्जा आठवली आत्ता. आणि असा रिअल प्रॉब्लेम होता तो एकदम. आपल्या मैत्रिणीकडे गेले होते मी हम्म, आणि तिच्याकडे मी इडली सांबार खायला गेले होते. तर अशी मी बसले तिथे जाऊन आणि मग तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं की अगं तिला त्या कप्प्यांच्या प्लेटमध्ये दे ना. तर आपली मैत्रीण म्हणाली की नाही रे, त्याच्यात नाही द्यायला जमणार. तर त्याला काहीच नवऱ्याला कळेना तिच्या आपल्या मित्राला की काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे? आता प्लेट आहेत आपल्या घरी, इडली सांबार आहे, हे त्याच्यात घालून का नाही देता येणार आहे म्हणजे. तर तिने बसूनच घेतलं आणि समजावून सांगितलं मला की का नाही वापरतायत ते कप्प्यांच्या प्लेट्स त्या. हा, तर फक्त इडली सांबार केलं असेल समजा, हम्म. तर त्या प्लेटमध्ये ते द्यायला खूप ऑकवर्ड होतं असं ती म्हणाली. कारण 6 कप्प्यांच्या प्लेटमध्ये फक्त 2च ठिकाणी काहीतरी घालून असं मोकळंच ताट दिल्यासारखं वाटतं, असं म्हणणं होतं तिचं. मग ती म्हणाली की जर घरी समजा आपण असं केलं असेल बरेच पदार्थ असं म्हणलीस, तरी पण ते 6 नसतात, मग राईट. तरी सुद्धा मोकळे कप्पे बरेच राहतात, मग ते मग राहू दे असं होतं. हो. मग जेव्हा आपण खूप पदार्थ करतो तेव्हाही त्या कप्प्याच्या प्लेट वापरता येत नाहीत का बरं? तर त्या 4च आणल्यात ना, 4 जण 3-4 जणांची फॅमिली. मग आपण जेव्हा लोक बोलवतो तेव्हा असे 8 जण असतो ना आपण एकूणात असे स्वतःला हो, धरून. हो. मग असे 4च लोकांना कसं ते द्यायचं असं म्हणून एकूणात त्या धूळच खात राहिलेले कप्प्याच्या प्लेट्स तिच्या. तर माझ्याकडे हे ताट आहे. जसं इंद्रे म्हणाली त्याला इनफ कप्पे आहेत, पण हे मला माझ्या सासूनी दोनच दिले. फक्त माझी मुलं ह्याच्यात जेवतात. नंतर त्यांनी मला हे ताट दिलं ज्याच्यात हे 3 दिलेत. का? हू नोज. पण मला हे 3 होते तर मला वाटलं नाही, मला अजून हवेत, मला अजून हवेत. आणि सेम इंद्रेचा प्रॉब्लेम आहे तसाच, की खूप लोक आले की मला नीट असं त्यांना जेवायला द्यायचंय. तर मला मिळालेलं आहे ते ताट. दिस इज द राईट साईज. ओके. त्याचं हे खोलगट पण आहे इनफ आणि त्याला इनफ कप्पे आहेत. आणि माझ्याकडे आता अशी किती ताट 12चा आहेत सेट तुझ्याकडे सुद्धा आहे. मिरे? किती? 12. अगं, त्यामुळे रिअली? 3 फॅमिली येऊ शकतात माझ्याकडे जेवायला. उत्तम. हे पितळे आणि ठोक्यांचं ठीक आहे, मला ऑब्सेशन आहे, आय अग्री. आणि मला कळतंय की इट इज गेटिंग अ लिटल बिट आउट ऑफ हँड. पण तरी आय थिंक इंडियामध्ये ते अजूनच आउट ऑफ हँड गेलंय. कारण ती त्याच मैत्रिणीकडे, ती आता इंडियावरनं आली तेव्हा तिने मला दाखवलं, अगं ये मला तुला भांडी दाखवायची, भांडी दाखवायची. मी गेले तर बादली. भाज्यांची ना ग, त्याची दाल वगैरे त्या नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट्स मध्ये नसतं का? तरी तिने बादली आणली ठोक्याची, पितळेची का तांब्याची. आणि त्याला स्टीलचं कोटिंग वगैरे होतं, तर युजेबल आहे ती. पण हा सेम प्रॉब्लेम त्या बादलीविषयी पण आहे तिला. कारण रोजच्या जेवणात आपण बादली एवढीशी काढून त्याच्यात डाळ वाढणार नाही लोकांना. आणि 10 लोक बोलवली की एवढीशी बादली डाळ पुरणार नाही. त्यामुळे तिच्याकडे बरीच भांडी आहेत. अशी.
तर हे सगळं माझं भांड्यांचं ऑब्सेशन ॲटलिस्ट थोडे वापरण्यातले आहेत. पण एक प्युअरली डेकोरेशनसाठी मी घेतलेलं आहे आणि ते घेतानाच डेकोरेशनसाठी होतं. आणि माझं असं आहे की असं हवंय की हवंय आता. म्हणजे आणि काय होतं की इंडियाचे ट्रिप्स एवढे वारंवार होत नाहीत, राईट? सो मग त्याचं एक लिस्ट बनते आणि मग ते हवंच आहे आता या ट्रिपमध्ये, नाहीतर शक्य नाहीये. तर हे मला आणि खूप लोकांच्या घरी दिसतं. आणि खूप असं कुठल्याही तू सोहळ्यात गेलीस तर ते असं एक मोठं, ते असं ब्रासचं हे दिसतं बघ. त्याच्यामध्ये पाणी असतं, मस्त गुलाबाचे असतात, पाकळ्या असतात आणि लाईट्स वगैरे असतात. तर मला गौरी गणपतीसाठी ते हवंच होतं, राईट? आणि मला वाटलं सगळ्यांकडे असतं तर ते इट्स व्हेरी कॉमन, असं कुठेतरी मिळेल मला. आणि तेव्हा तुझी ओळख झाली नव्हती, त्यामुळे मला कुठे जायचं, तुळशीबागेत मिळेल असं सगळ्यांनी सांगितलं. मग मी गेले तुळशीबागेत. आणि मला कल्पनाच नव्हती की तुळशीबाग इज नॉट जस्ट वन लेन. मग तिथे गेल्यावरती एकीकडे होतं, त्याला विचारलं मी, तर ते आणि एकतर पुण्याची लोक, त्यामुळे त्यांना असं विचारलं, एक्सप्लेन करण्यातच मला वेळ वेळ गेला. अहो ते ना, ते तिथे मिळेल असं वगैरे असं त्यांनी एकाने सांगितलं मला. मग तिथे गेले मी. मग तो म्हणाला की पुढचा म्हणाला की पुढच्या गल्लीत जा, पुढच्या गल्लीत जा. ऑलमोस्ट एका मी असं दार होतं, प्रॉपर दार होतं, वाड्याचं दार असतं ना तसं दार होतं. आणि मला वाटलं कोणाच्या तरी घरी चालले आता मी, म्हणजे आता हे भांड घ्यायला. आणि लकीली अमित होता म्हणून, नाही तर मी कधी गेले नसते. आणि लिटरली वाड्यात शिरले मी, वाड्यासारखं होतं ते. त्या दारात शिरले मी. नंतर असं असं शोधत शोधत इथे तिथे 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 मग एका कुठल्या तरी असं छोट्या अशा रूम मध्ये गेले मी. तिथे असे लाईननी असे 2-3 लोक बसली होती, दिवे आणि काय काय हे सगळं पितळी गोष्टी घेऊन. तिथे मला फायनली मिळालं. आणि ते पण छोटं मिळालं मला, त्याच्यापेक्षा मोठं हवं होतं. मी म्हणलं ह्याच्यापेक्षा मोठं नाहीये का, मोठं नाहीये का? तर मग तोपर्यंत अमितचा पेशन्स संपला होता. कारण आम्ही खूप अशा गल्ली 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 गल्लीमध्ये खूप केलं. आणि मग तो म्हणाला की नाही नाही, हेच आहे ताई, घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर म्हणजे असं त्यांना पण असं वाटत होतं की मी त्यांच्या घरी आल्यासारखी वागवत होते मला, की कोण आला, कशाला आलात वगैरे टाईप्स. हेच आहे, घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नो बार्गेनिंग, नथिंग. मग फायनली ते घेतलं. असं ते माझ्याकडे एक आहे आता, पण त्याची मोठी साईज हवी आहे मला. पुढच्या वेळेला काहीतरी एक लिस्ट मध्ये पाहिजे ना ऍड करायला. हे बघ, हे भांड आहे. हा. ही किटली आहे, ओके. अरे बाय. आणि ही लोखंडी किटली आहे, कास्ट आयर्नची. तर ती अशी उघडते आणि अशी उघडते. ओ आणि मग माय त्यात असं गॉश. पाणी टाकायचं आणि मग ती अशी लॉक करायचीस. अजून ह्याला काही मला विचार याच्यामध्ये काय करायचं मला मिळालेलं नाहीये. कारण आमच्याकडे आता कोणीही असं अशा तऱ्हेचा चहा वगैरे पिईल असं मला दिसत नाहीये. पण हे किती सुंदर आहे, हे कसं हो नाही हो, घ्यायचं. खूपच सुंदर आहे. आय जस्ट सूप कुड वगैरे नॉट बनवू पास इट. शकतो. सूप आय काय थिंक काय त्याच्यामध्ये सूप बनवून ते असं हा काहीतरी ते हा, असं. मग मी केला त्याचा विचार की आपण मग आता हे आणलंय तर त्याचं काहीतरी केलं तर या, पाहिजे. काय काय करू क्लिअर शकतो. सूप. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला ते जरूर सांगा. आणि तुमच्याकडे असे काही किस्से असतील, तुम्ही अशा काही वस्तू जमा केल्या असतील तर त्याबद्दलही आम्हाला जरूर सांगा. भेटत राहूच चिरीमिरी. चिरीमिरी.